आपला देश म्हणजे कितीतरी धर्म, कितीतरी संस्कृती, सगळं एकत्र नांदतं. पण कधी विचार केलाय की या गर्दीत अल्पसंख्याक असण्याचा अर्थ नेमका काय असतो, त्यांचा अनुभव कसा असतो? आज आपण ह्याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी अल्पसंख्याक म्हणजे नेमकं काय, मग आपल्या संविधानानं त्यांना काय संरक्षण दिलंय, त्यानंतर आपण दोन मोठ्या समुदायांचे अनुभव बघू, मुस्लिम आणि शीख, आणि शेवटी या सगळ्यातून आपल्या भारताची सामाजिक रचना कशी घडलीय यावर बोलू. चला मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. अल्पसंख्यक हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आकडे, बरोबर. पण खरं तर ही गोष्ट फक्त आकड्यांची नाहीये. याच्या मागे खूप मोठा सामाजिक आणि मानसिक अर्थ दडलेला आहे. तोच आपण आता उलगडून पाहूया. ही आकडेवारी बघा. ही आपल्याला भारताच्या धार्मिक विविधतेची एक मस्त झलक दाखवते. ही 2011च्या जनगणनेची आकडेवारी आहे. देशात जवळपास 80% हिंदू आहेत, आणि मग आहेत मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख, हे प्रमुख अल्पसंख्यक गट. आता हे आकडे महत्त्वाचे आहेत कारण इथूनच आपल्याला बहुसंख्यक आणि अल्पसंख्यक यांच्यातल्या नात्याचा अभ्यास करायला एक बेस मिळतो. आता ही स्लाइड बघा. अल्पसंख्यक चेतना हा जरा जड शब्द वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. ही एक भावना आहे, सतत असुरक्षित वाटण्याची. आपली ओळख, आपली संस्कृती धोक्यात आहे की काय अशी भीती वाटत राहते. आणि याला फक्त कमी संख्या जबाबदार नाहीये, तर सत्तेत आपला किती वाटा आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं. बरं, मग या सामाजिक विविधतेचं रक्षण करायला आपल्या संविधानाने काय केलंय, कोणती ढाल उभी केली आहे? चला जरा या कायदेशीर संरक्षणाबद्दल जाणून घेऊया. हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. बघा, लोकशाही म्हणजे काय? बहुमताचं राज्य. मग अशा वेळी अल्पसंख्याकांचे हक्क कसे जपायचे, त्यांना बहुमताच्या राजकारणात चिरडण्यापासून कसं वाचवायचं, याचं उत्तर आपल्या घटनाकारांनी खूप विचार करून संविधानातच दिलंय. आपल्या संविधानातली ही 2 कलमं ही अल्पसंख्याकांच्या हक्कांचा पाया आहेत असं समजा. कलम 29 काय सांगतं की प्रत्येक समाजाला आपली भाषा, लिपी, संस्कृती जपायचा पूर्ण अधिकार आहे. आणि कलम 30 तर एक पाऊल पुढे जातं. ते त्यांना स्वतःचे शाळा, कॉलेजेस उघडण्याचा आणि चालवण्याचा हक्क देतं. म्हणजे बघा, ओळख आणि विकास दोन्ही जपले जातात. आणि या घटनात्मक संरक्षणामागचा विचार किती खोल आहे हे यातून स्पष्ट होतं. याचा सरळ उद्देश एकच आहे की लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांची दादागिरी नाही. इथे अल्पसंख्याकांचा आवाज दाबला जाता कामा नये, बस. आतापर्यंत आपण सिद्धांत आणि कायदे बघितले, पण प्रत्यक्षात काय घडतं, जमिनीवरची परिस्थिती काय आहे? चला, भारतातला जो सगळ्यात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे म्हणजे मुस्लिम समाज, त्यांच्या अनुभवावरून या सगळ्या संकल्पना समजून घेऊया. या चार्टवर जरा नजर टाका. भारतात मुस्लिम लोकसंख्या 14.2% आहे. आता टक्केवारीने कमी वाटेल, पण ही संख्या जवळपास 20 कोटी आहे, म्हणजे जगातल्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त. त्यामुळे त्यांचे प्रश्न हे काही एका छोट्या गटाचे प्रश्न राहत नाहीत. पण इतक्या मोठ्या लोकसंख्येसमोर आव्हानंही तितकीच मोठी आहेत. शिक्षणापासूनच सुरुवात करूया. मुस्लिमांमधला साक्षरतेचा दर फक्त 57% आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे आणि इतर सगळ्या धार्मिक गटांपेक्षाही कमी. हा एकच आकडा खूप काही सांगून जातो नाही का? आता राजकारणातलं प्रतिनिधित्व बघा. लोकसंख्येत वाटा आहे 14%, पण देशाच्या संसदेत म्हणजे लोकसभेत प्रतिनिधित्व किती? फक्त 4.4%. यातून हे स्पष्ट दिसतं की निर्णय प्रक्रियेत या समाजाचा आवाज किती कमी पोचतोय. आता या स्लाइडकडे जरा विशेष लक्ष द्या, कारण अनेकदा लोकसंख्या जिहाद सारख्या चुकीच्या, भडकवणाऱ्या कल्पना पसरवल्या जातात. पण आकडेवारी काय सांगते? ती सांगते की मुलांची संख्या धर्मावर नाही, तर शिक्षण आणि विकासावर अवलंबून असते. इथे तुम्ही स्पष्ट बघू शकता की हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांमध्ये प्रजनन दर कमी होतोय. याचा सरळ अर्थ आहे, जसा विकास होतो तशी कुटुंब लहान होतात. विषय संपला. आणि ही सगळी आकडेवारी, हे सगळे अनुभव या एका वाक्यात येऊन मिळतात. मुस्लिम अदृश्य अल्पसंख्याक बनले आहेत. याचा अर्थ काय होतो? की कायदे आहेत, हक्क आहेत, पण तरीही समाजात आणि सत्तेत आपलं काही स्थान नाही. ही जी भावना आहे ना, ती या वाक्यातून व्यक्त होते. पण एक मिनिट, अल्पसंख्याक म्हटलं की सगळ्यांचे अनुभव सारखेच असतात का? अजिबात नाही. भारतातल्या प्रत्येक अल्पसंख्याक समाजाचा प्रवास, त्यांची आव्हानं खूप वेगवेगळी आहेत. चला आता आपण एका पूर्णपणे वेगळ्या अनुभवाकडे वळूया. आता आपण बघूया शीख समुदायाचा अनुभव.
हा एक असा समुदाय आहे ज्याची कहाणी समृद्धीची आहे, पण त्याचबरोबर मोठ्या संकटांची सुद्धा आहे. चला, ही गुंतागुंतीची गोष्ट जरा सोपी करून समजून घेऊया. ही स्लाइड आपल्याला दोन टोकाची चित्र दाखवतेय. एका बाजूला मुस्लिम समुदाय जो गरिबी आणि सामाजिक मागासलेपणाची झुंजतोय, आणि दुसऱ्या बाजूला सिख समुदाय जो देशातल्या सगळ्यात समृद्ध समुदायांपैकी एक मानला जातो. मग याचा अर्थ असा आहे का की त्यांना काहीच समस्या नाहीत? नाही, अजिबात नाही. त्यांची आव्हानं वेगळ्या प्रकारची आहेत. या आव्हानांची मुळं कुठे आहेत हे ही स्लाइड दाखवते. सगळी गोष्ट सुरू झाली हरित क्रांतीने. पंजाबमध्ये प्रचंड समृद्धी आली, पण या समृद्धीचा खरा फायदा झाला तो मोठ्या शेतकऱ्यांना. आणि त्यातून काय झालं? समाजात असमानता वाढली, कर्जबाजारीपणा वाढला, आणि हळूहळू संपूर्ण शेतीच एका मोठ्या संकटात सापडली. आणि या शेतीच्या संकटातून अनेक गंभीर सामाजिक समस्या उभ्या राहिल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, तरुणांमध्ये बेरोजगारी आली, व्यसनाधीनता वाढली आणि लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करू लागले. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या समस्या गरिबीतून नाही, तर विकासाच्या चुकीच्या मॉडेलमधून जन्माला आल्या आहेत. आणि या सगळ्या आर्थिक सामाजिक समस्यांना एक ऐतिहासिक दुःख आहे. ते खुशवंत सिंग यांच्या या वाक्यातून व्यक्त होतं. हिंदूंना हिंदुस्थान मिळालं, मुस्लिमांना पाकिस्तान मिळालं, पण शिखांना काय मिळालं? फाळणीच्या वेळेस झालेल्या नुकसानीची ही भावना आजही या समाजाच्या मनात कुठेतरी जिवंत आहे, आणि ती त्यांच्या राजकारणाला आकार देते. तर आपण दोन अगदी वेगळ्या कहाण्या पाहिल्या. यातून आपल्या भारताच्या सामाजिक रचनेबद्दल काय शिकायला मिळतं? चला, आता हे सगळे धागे एकत्र जोडून एक मोठं चित्र बघूया. ह्या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष काय निघतो? तो हा की अल्पसंख्यक हा एकसंध गट नाहीये. प्रत्येक समाजाचा अनुभव वेगळा आहे. जसं आपण बघितलं, मुस्लिमांच्या समस्या ओळख, सुरक्षा आणि विकासातल्या वगळलेपणाशी संबंधित आहेत, तर शिखांच्या समस्या ह्या चुकीच्या विकासामुळे निर्माण झालेल्या कृषी आणि सामाजिक संकटाशी संबंधित आहेत. म्हणून या संपूर्ण विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे: अल्पसंख्याकांचे हक्क जपणं हे फक्त त्या समाजासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण विविधतेचा आदर करतो तेव्हाच आपली लोकशाही अधिक मजबूत होते, अधिक परिपक्व होते. आणि आजचं हे विश्लेषण आपण या एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून देऊया. जर प्रत्येक अल्पसंख्यक समाजाची आव्हानं इतकी वेगवेगळी आहेत, तर मग सगळ्यांसाठी समान संरक्षण आणि समान संधी कशा निर्माण करायच्या? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. नक्की विचार करा.